मध्ये 27,000 दुकानं केमिस्टची या राज्यामध्ये त्या ठिकाणी आहेत। 2-3 कोटी लोकांच्या वर 4-5 कोटीला 2.5 कोटी लोक तर बीपी आणि शुगरच्या गोळ्या घेतात या महाराष्ट्रामध्ये। 5 ते 6 कोटी लोक किमान सगळी औषधं या ठिकाणी घेतात आणि म्हणून केमिस्ट या राज्यातला अत्यंत महत्त्वपूर्ण घटक या राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीने आहे। आणि सभापतीमध्ये याच केमिस्टच्या संदर्भातल्या कारवाईमध्ये आज या राज्याच्या इतिहासात आता मुश्रीफ साहेब इथं थोडे सगळ्यात जास्त सिनियर दिसत आहेत, मंत्रालयात धाड पडणं हे कधी आमच्या या ठिकाणी ऐकवण्यात नाही आहे। एसीबीची धाड ही मंत्रालयात कधी झाली आम्ही ऐकलेलं नाही, परंतु मंत्रालयामध्ये आणि अँटी करप्शन ब्युरोची धाड सभापतीमध्ये कधी होती। आपण इथे खातं सांभाळलेलं आहे, मी 6 वर्ष खातं सांभाळलेलं आहे। कानावर घातल्याशिवाय मंत्रालयात एसीबीचे लोक जाणार नाहीत, एवढी स्वतंत्रता असेल एसीबीला तर मी एसीबीचं मनापासून अभिनंदन या सभागृहामध्ये या ठिकाणी करेन। परंतु आज त्याची मान्यता घेऊन रेकी करून 2 दिवस रेकी करण्यात आली। एसीबी कुठली तक्रार आल्यानंतर रेकी केल्याशिवाय धाड टाकत नाही, रेकी करून या ठिकाणी धाड टाकली जाते। मंत्र्यांचे ओएसडी का पीए त्या ठिकाणी सापडले जातात, पैसे घेताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी सापडले जातात, त्यांची फक्त त्या डिपार्टमेंटहून या डिपार्टमेंटला बदली, याच्या पलीकडे या ठिकाणी काही होत नाही। आज तीच अवस्था सभापतीमध्ये हापकिनमध्ये स्वतः सभापतीमध्ये ज्या खात्याचे मंत्री आहेत, अन्न औषध प्रशासन खात्याच्या मंत्र्यांचं पत्र आहे। हापकिनमध्ये काही 2-3 अधिकारी खालच्या लेवलचे आहेत जे योग्य काम करत नाहीत अशी तक्रार स्वतः मंत्र्यांची आहे, म्हणजे आमदारांची नाही, स्वतः मंत्र्यांची आहे। खोटी सही केली अधिकाऱ्यांची, खालचे उपाध्यक्ष विधानसभेचे त्यांची तक्रार आहे, विधानसभेच्या उपाध्यक्षांची त्या तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्याकडे। हापकिन संस्थेबद्दल एक वेगळा आता विषय या लागलेला, त्याची वेगळी लक्षवेधी आम्ही मांडू। आता तो रिलायन्सला द्यायचं चाललंय का अशी शंका निर्माण झालेली आहे। परंतु सभापती महोदय, राज्यात चाललंय काय की एका बाजूला जे आरोग्य केमिस्ट खातं, ज्या केमिस्टच्या माध्यमातून या ठिकाणी खरी औषधं दिली पाहिजेत, सभापती महोदय मंत्री महोदयांनी मधल्या काळामध्ये 5 पुरवठाधारकांना स्थगिती दिली जे खोटी औषधं देत होते। अगदी केंद्रातनं दट्टे आल्यावर ही स्थगिती उठवली गेली। मी जाहीर बोलत नाही कुणाचा दट्टे आला, केंद्रातनं दट्टे आला। 5 विशाल एंटरप्राइजेस, जया एंटरप्राइजेस या सगळ्यांना मंत्री महोदय स्थगिती देतात खोटी औषधं दिल्यानंतर। वरून निरोप आल्यावर मग तुम्ही जागे झालात, अजितदादांनी बोलवून सांगितलं तुम्हाला हे चुकीचं केलं, मग तुम्ही ती स्थगिती या ठिकाणी उठवली। मग तुमच्या प्रत्यक्ष बर्दास्त आहे का खोट्या औषधांसाठी या राज्यातल्या? आणि सभापती महोदय, हा विषय महत्वाचा आहे। मंत्र्याचा ओएसडी जर या ठिकाणी पैसे घेत असेल तर या केमिस्ट लोकांच्यावरचा अन्याय किंवा या राज्यामध्ये नेमकं काय चाललंय हे वास्तव या ठिकाणी समोर आहे। आणि म्हणून आमची सभापती महोदय आपल्या माध्यमातून या ठिकाणी मागणी आहे, मुख्यमंत्री महोदयांनी परवा क्लीन चिट दिलेली आहे, आता ते सगळ्यांनाच क्लीन चिट देतात, कुणाला सोडत नाहीत। त्यामुळं आता त्यांना देखील क्लीन चिट या ठिकाणी दिली। आमची मागणी एकच आहे की ही कारवाई हो, पण मंत्र्यांनी बाजूला जावं। मंत्री तिथं राहणार असतील, मंत्री त्या पदावर राहणार असतील तर त्या अधिकाऱ्यांची चौकशी काय होणार आहे? मंत्र्यांनी देखील म्हणलेलं आहे की मी दोषी असेल तर बाजूला होईल, तर माझं म्हणणं आहे दोष सिद्ध होईपर्यंत बाजूला जावं। तुम्ही स्वतःहून मंत्रिपद सोडलं पाहिजे, राज्यात मेसेज गेला पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार खपवला जात नाही, प्रसाद लाड हा मेसेज घालवायचा असेल, हा मेसेज राज्यामध्ये द्यायचा असेल तर जे आरोग्य खातं, एफडीए खातं आरोग्याशी डायरेक्ट खेळतं। कोल्ड्रिफ्टमुळं या मध्य प्रदेशमध्ये किती मुलांचे मृत्यू झाले आपण बघितलेलं आहे। इंजेक्शन पालघरमध्ये खोटी ड्रग्ज या ठिकाणी एका केमिस्टकडे या ठिकाणी सापडले। आणि म्हणून सभापती महोदय, हा विषय अत्यंत महत्वाची आमची मागणी आहे की ही सगळी चौकशी होईपर्यंत मंत्र्यांनी बाजूला झालं पाहिजे। आता नाहीतरी अधिवेशनापुरती खाती बदलून देत आहे, अगदीच अडचण असेल त्यांचं खातं काढून इकडे चंद्रकांत दादांच्याकडे द्या, काय आमची अडचण असणार नाही। किमान चौकशी होईपर्यंत मंत्री तेच राहणार, आरोपी तेच आहेत।
दोष त्यांना आणि चौकशी कसली होणार सभापती महोदय? ज्या मंत्र्यावर या ठिकाणी आरोप आहे ते तिथं असले तर या ठिकाणी मग संबंध, मग त्यांच्या खात्याचा ओएसडी कसा करतोय? त्यांच्या खात्यातला ओएसडी तुम्ही जर बाजू घेणार असलं तर बाजू घ्या भ्रष्टाचाराला. मुख्यमंत्र्यांना ते मान्य आहे का? मुख्यमंत्री महोदयांनी सांगावं की या राज्यामध्ये हे मान्य आहे, यांच्या राज्यामध्ये हे मान्य आहे, ह्या राज्यामध्ये भ्रष्टाचार मान्य आहे, हे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगावं. पार्टी विथ डिफरन्स असं जर हे आहेच असेल तर हे मान्य करावं सीएम साहेबांनी की आम्हाला हे मान्य आहे, आमची हातबलता आहे, राष्ट्रवादीला आम्हाला घ्यावं लागतं बरोबर, त्यामुळे आम्ही कारवाई करू शकत नाही. का घ्यावं लागतं माहित नाही. आता 137 वर आहात गिरीश महाजन तुम्ही, आवश्यकता नाही आहे, परंतु तरी देखील तुमची हातबलता राजकीय असू दे सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये मेसेज गेला पाहिजे. औषध विक्रीवर जर पैसे खायचे, उद्या खोटी औषध आली, एखादी 10-20 माणसं मृत्यू झाली, या राज्यामध्ये जबाबदार कोण आहे? त्यावेळी तुम्ही मंत्र्यांचा राजीनामा घेणार का? त्यावेळी तुम्ही मंत्र्याला दोषी या ठिकाणी ठरवणार का? त्यामुळे हे डायरेक्ट मंत्रालयात झाले, त्यांच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे सभापती महोदय आमची मागणी आहे या 289 मधून मंत्र्यांना या ठिकाणी बाजूला सारलं पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे. आणि जर वस्तू नीतिमत्ता असेल तर मंत्र्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.